नमस्ते, हरिओम। आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये असणारे गुरुवार याची पूजा का करावी, याचं महत्त्व काय आहे, ह्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहे। तर चला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, म्हणजे येणारे माझे अपकमिंग सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम आपल्याला भेटतील। तर चला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण समजून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत का केले जाते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे हे जे गुरुवार आहे हे व्रत केल्याने घरामध्ये सुख शांती, शांतता, समृद्धी, लक्ष्मी लाभ असे ह्या व्रताचे पुण्यफळ सांगितलेले आहे। आणि हे व्रत केल्याने मनातील मनोकामना परिपूर्ण होतात। धनकामना, आयुकामना, आरोग्यकामना, लक्ष्मी लाभ यासाठी विविध प्रकारचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे हे जे गुरुवार याचं व्रत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदामध्ये आणि श्रद्धेने केलं जातं। मग ही पूजा मांडण्यासाठी कशा पद्धतीने पूजा मांडतात, तर ही पूजा मांडत असताना सर्वप्रथम सकाळी स्नान करून घ्यायचं। स्नान करून झाल्यानंतर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे, झाडून घ्यायची। साफसफाई केल्यानंतर त्या ठिकाणी चौरंग किंवा एक पाट आपल्याला मांडायचा। त्या पाटावरती एक ब्लाऊज पीस नवीन मांडायचा, त्याच्यावरती गव्हाची किंवा तांदळाची रास टाकायची आणि त्याच्यावरती एक कलश स्थापन करायचा। त्या कलशामध्ये 5 आंब्याचे पानं किंवा नागलीचे पानं यापैकी जे आपल्याला सोयीस्कर आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे। त्याच्यामध्ये 1 रुपया टाकायचा, सुपारी टाकायची, हळदी कुंकू फूल व्हायचं, दुर्वांच्या काड्या जर तुम्हाला भेटल्या तर थोड्याशा दुर्वांच्या काड्या सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचा आणि वरती नारळ त्याच्यावरती ठेवून पूर्ण कलश तयार करायचा। कलशाच्या पुढे शक्य असेल तर आपल्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती ठेवा, किंवा महालक्ष्मीचा जर फोटो आपल्याकडे असेल तर महालक्ष्मीचा फोटो कलशाच्या पाठीमागे ठेवायचा आहे। पण फोटो किंवा मूर्ती या दोघांपैकी एकच काहीतरी मांडायचं। तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती पण असेल, तुम्ही दोघं मांडून द्याल तर असं करू नका। एक तर फोटो असेल तर कलशाच्या पाठीमागे ठेवून द्या आणि महालक्ष्मीची जर मूर्ती असेल तर ती मूर्ती कलशाच्या पुढच्या बाजूला ठेवा। त्याच्या शेजारी अजून एक विड्याचं पान ठेवायचं आहे आणि विड्याच्या पानावरती एक सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड ठेवायचा आणि त्या सुपारीवरती गणपती म्हणून आपल्याला पूजा करायची। आपल्याला जर काही फळं वगैरे भेटत असेल, फळ म्हणा, खडी साखर असेल, गूळ असेल किंवा नुसती साखर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते नैवेद्याला ठेवू शकता। सकाळी आपले स्नान झाल्यानंतरून हा संपूर्ण विधी मांडल्यानंतरून व्यवस्थित शांततेत संपूर्ण गणपतीची पहिल्यांदा पूजन करायचं, कलशाचं पूजन करायचं, फोटो असेल तर फोटोची पूजा करायची किंवा मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करायची। कथा आहे, कथा वाचायची। कथा वाचण्यासाठी ज्या आपल्या संपूर्ण शेजारी काही मित्र असू शकतात, मित्रमैत्रिणी वगैरे ज्यांना शक्य असतील त्या माता भगिनींना आपण कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी बोलवायचं आहे। जर ते आला तर आनंदच आहे, नाही तर आपली आपली कथा आपण वाचून घ्यायची। नैवेद्य दाखवायचा साखरेचा आणि आरती त्या ठिकाणी करायची। दिवसभर उपवास करायचा आपल्याला। उपवास म्हणजे भगवंताचं नामस्मरण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आणि संध्याकाळी शक्य झालं तर काहीतरी मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा, पेढे वगैरे असं काही असेल तर त्याचा नैवेद्य दाखवा। नाही शक्य झालं तर दूध साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा आणि संध्याकाळी आपण उपवास सोडावा। दिवसभर भगवंताचं नामस्मरण आपण केलेलं असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मात्र ही पूजा आपल्याला विसर्जन करायची। कलशामध्ये असणारं पाणी तुळशीला घालावं असं बरेचसे म्हणतात, पण ते पाणी तुळशीला घालू नाही, ते एखाद्या झाडाला वगैरे घालावं, कारण आपण ते वापरलेलं पाणी आहे म्हणून एखाद्या झाडाला ते पाणी घालून द्या। उरलेलं जे फुलं वगैरे वाहिले असतील, विड्याचे पानं, नागलीचे पानं असतील, ते ज्या गोष्टी आहेत तर त्या एखाद्या ठिकाणी विसर्जन करून द्याव्या। अशा पद्धतीने हे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारं जर व्रत आपण नक्की केलं तर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी 100% आपल्याला मदत मिळते। हे व्रत कुठल्या ग्रंथामध्ये आलेलं आहे
जर याचा आपण थोडा अभ्यास केला तर याचं पद्मपुराणामध्ये या व्रताचा उल्लेख आलेला आहे आणि हे अतिशय कमी वेळामध्ये जास्त पुण्यफळ देणारं व्रत आहे. म्हणून मी संपूर्ण माता भगिनींना विनंती करतो, हे व्रत आपण प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे जे गुरुवार आहे तेव्हा हे व्रत करावे आणि आपली मनोकामना पूर्ण करावी. आणि हे व्रत करत असताना शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताची सांगता उद्यापन सुद्धा केलं जातं. 7 सवाष्ण किंवा 9 सवाष्ण त्यांना बोलवून त्यांची पूजा करून त्यांना त्या ठिकाणी केळी प्रदान करावी, दान करावी, त्यांना पिण्यासाठी दूध द्यावं. आणि आपण जे ग्रंथ आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार याचं छोटंसं व्रत कहाणीचं पुस्तक आहे, हे पुस्तक सुद्धा त्यांना दान करावं. असं केल्याने या व्रताची सांगता होते, उद्यापन होतं आणि महालक्ष्मी मातेचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत भेटते. मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करेल की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. म्हणजे पूजा करायची कशी किंवा ह्या पूजेमध्ये काही करत असताना काही चूक होत असेल तर नक्कीच ह्या पूजेमध्ये ते सुधार करू शकता. अधिक माहितीसाठी श्री रेणुका ज्योतिष कार्यालय, हेरंब जोशी गुरुजी, हरिओम.